वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज गौरीचा दुसरा दिवस आहे. दुसरा गौरी पूजन आहे. आज पूजनाचा दिवस आहे. आज आमच्या गौरी बघा हा छान आहेत ना. तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल जो लास्ट टाइम आम्ही म्हणजे लास्ट जो टाकलेला आहे गौरीचं आगमन या दिवशी. हा आणि आज त्यांना पुरणपोळ्याचा हे असतो, नैवेद्य असतो. तर पुरणपोळ्या बनवल्यात. बाकी सगळे पाहुणे आमच्या संध्याकाळी येणार आहेत. तर बाकीचं सगळं संध्याकाळी आहे. म्हणजे ते गौरीचं पूजन किंवा ते जे सगळे पाहुणे वगैरे ते संध्याकाळी आहे. पण नैवेद्य लोकांसाठी नैवेद्य आता दाखवायला लागतो आणि घरातल्या लोकांसाठी पण आम्ही जेवणाची सोय केलेली आहे. हे बघा नैवेद्य दाखव. मम्मीने बनवलाय नैवेद्य सगळा. मी फक्त भजी बनवले. नाही ते पण नाही बनवते, मीच खाल्ले भजी बनवून. काय काय बनवलं आपण? हा हे ना पुरणपोळी बनवली आहे, वरण भात, भजी, कांदा भजी ही संध्यानी बनवलेत, कुरडई, आमटी, कटाची आमटी आणि दूध असं हे गौरीसाठी आज गौरीचा नैवेद्य. हा काल शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी, शेपूची भाजी भाकरी होती कालची. आज पुरणपोळ्या आणि उद्या दहीभात. हा असं 3 दिवस. आणि ऍक्च्युअली ना आपल्या घाटावरती हा पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आपल्याकडे आपल्या साईडला, सातारा साईडला, कोकण साईडला जाल, जर तुम्ही कोकण साईडला जाल तर नक्कीच तुम्हाला मटणाचा नॉनव्हेजचा नैवेद्य असतो. असं असतंय. येस. तर आता दुपारचे किती वाजले? आता 2 वाजलेत. आता संध्याकाळी सगळे पाहुणे वगैरे यायला सुरुवात होणार आहे. आणि मग संध्याकाळी मग आम्ही आत्ता असं घरच्या कपड्यात ते सकाळी आमचं क्लिनिक पण झालं. आम्ही क्लिनिकला जाऊन आलो. धीरजला सर्जरी होती, धीरज सर्जरी करून आला, पेशंट बघून आलो. आता संध्याकाळी सगळं फंक्शन आहे. तर त्याच्यामुळे आता आम्ही संध्याकाळी रेडी होणार. आता जरा आराम करा. आणि तुम्ही पण या सगळ्यांनी आमच्या घरी गौरीसाठी या. नमस्कार. गौरी पूजण्यासाठी यावे. आणि इथे खाली बघ आपले खाऊचे पाकिट आहे. हे बघ आपण त्या दिवशी पॅकिंग करत होतो. येस, ते खाऊचे पाकिट सगळ्यांना वाटायला. तर आता संध्याकाळी आपल्याकडे गौरी पूजन आहे. सगळे पाहुणे संध्याकाळी येणार आणि त्याच्यानंतर आपण भेटू. नाही बा पप्पा कुठून आणली? दादर. पप्पा दादरला गेलेले फ्लॉवर्ससाठी फुलं आणायला. हो, दादरवरून पप्पाने फुलं आणलीत. आता ही फुलं आम्ही संध्याकाळी प्रत्येकाला वाटणार. हे 5 पालवी. ही 5 पालवी असते. 5 पालवी देवीसाठी. आणि हे 5 फळं पण आहेत ना. हो. हे 5 फळं, काजू बदाम, पिस्ते, ड्रायफ्रुट्स, 5 फळं. नाही, हे फक्त हेच आहे, सफरचंद आणि हे 5 फळं टोटल. 5 ॲक्च्युली फळं जास्त आहे. आणि हे चिवडा, भाकरवडी, शंकरपाळ्या, लाडू आणि हे करंजी, चकली. आता बघ काय झालं, त्याला सांगितलं चहा घे. हा आला आतून आणि तिथं कप होता दीदीचा. दीदी तिथे ठेवलं. असा कप होता. हा आला आणि पटकन तिचा कप घेतोय. आता तिच्या समोर कप असलेला तिचा चहा असणार का नाही? काय धीरज? अरे मला वाटलं की मला अरे यार, बहिणीचं जे फक्त माझा सोडून दुसऱ्या कोणाचं घेऊ नये बस. माझा तुझा हा नाही, दुसरं कोण इथे बसलंय आणि दुसरं कोण बसणार नाही. हीच तुझी बहिणी नेहमी जवळ. आणि मग तनुजा कशी बोलते माहिती का? नाही आता दादाला सवय लागली ना पुढचं उचलायची. म्हणजे ही चहाच पित नाही. कपच नसतो. मी चहा पित नाही. हे चहा नसतो, काहीच नसतं. ओनली मेंबर. आय एम द ओनली मेंबर जे चहा पित नाही. बाकी सगळे हे चहा पित. चहा प्रेमी, चहा लवर. हे पण चहा ते पण चहा लवर. चीयर्स. पाऊस पडतो बाहेर. चीयर्स. आणि माझ्या हातचा चहा धीरजला खूप आवडतो. अरे काय सांगू, तारीफ करून करून थकतो. तारीफ करू क्या चहा की जिसको दीदी ने बनाया. कुछ बोलना. जुल्फों का रंग सुनहरा. आता आम्ही सगळे रेडी व्हायला चाललो आहे गौरीसाठी. आता गौरीसाठी सगळे लोक यायला घरी सुरू होतील. तर आम्ही सगळे मस्त पैकी आता रेडी होणार आहे. आणि आम्हाला रेडी करणार आहे माझी फेवरेट नणंद. ऍक्च्युली हस्बंडला रेडी करायचं नसतं, म्हणजे टेन्शन नाही राहत कोणती मुलगी लाईन मारेल त्या. त्यामुळे हस्बंडने असं गबाळच राहायचं असतं, तेच चांगलं असतं. मला असं बायकांनी रेडी व्हायचं असतं, हस्बंडने नेहमी गबाळ राहायचं.
मी तर म्हणते की धीरजला रेडी हो, तुझ्यावर 2-4 पोरी लाईन मारू देत. नाही, कॅन्सल 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 कॅन्सल. काही पण. अरे लाईन मारू देत मी. नाही, लाईन पण नाही मारायची, कोणी बघायचं नाही माझ्या भावाकडे. फक्त त्याची बायको बघणार आणि बहीण बघणार, आई बघणार. बघितलं बस. प्राऊड फील होणार का जर उद्या कोणी नाही, मला नाही प्राऊड फील होणार. नाही कोणी बघायचं माझ्या भावा. नाही बघायचं कोणी. कळलं? बघू नका तुम्ही पण. तुम्ही पण बघू नका, लाईन मारू नका, बघा फक्त. नाहीतर आमचे व्हिडिओज कोण बघणार, तुम्ही पण नाही बघितल्यावर, आहे की नाही? बरोबर आहे. परमिशनच नाही अजिबात. परमिशनच नाहीये. चला आता आम्ही जातो रेडी व्हायला. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि खूप पाऊस पडतोय बाहेर आहे बघा. आता सगळे येणारे पाहुणे कसे येणार आहेत माहिती नाही. आणि इथे याला मी 2-4 दिवस झालं ओरडते, इस्त्री करून ठेव. हे बघा अजून इस्त्री नाही केली. आता इस्त्री मला करायला लागणार याची. माझे पप्पा अशोक कुदळे. धीरज कसा दिसतोय? तुझा नवरा नाही, माझा मुलगा. तुमचा मुलगा कसा दिसतोय सांगितलं नाही तुम्ही? नाही, तुझा नवरा. चल आउटफिट चेक मागे हो. तुझा नवरा छान दिसतोय आणि माझा मुलगा तर काय मस्तच. हो, राधिका पण सांगत होती मगाशी. हे ना गं, काय म्हणत होता काकी? ती म्हणते माझा नवरा कसा दिसतो. हा ना. धीरज ऐक धीरज काय? धीरज आता खूप छान दिसायला लागलेला आहे. हे कुर्ता आणि हे पण माझीच चॉईस आहे. आता इथे सगळ्यात शेवटी आमची चाललेली आहे जेवण. आता आमची जेवण झाल्यानंतर आमचा कार्यक्रम होता गौरी जागवण्याचा. पण प्रॉब्लेम हा झाला, आमच्या कॅमेराने आम्हाला दिलेला आहे दगा. तो निघालेला आहे गद्दार. कारण की त्यांनी सगळे फुटेजेस आमचे अतिशय स्लोमो मध्ये आणि विदाऊट व्हॉइस रेकॉर्ड केलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्या दिवशीचं एवढं रेकॉर्ड करून काहीच टाकू शकलेलो नाही. तर आम्ही काही फुटेजेस जे आहेत ते फास्ट फॉरवर्ड करून टाकायचा प्रयत्न केलेला आहे. गौरी हलवताना आम्ही पहिला आपण ज्वारीच्या लाया घेतो. त्याआधी खाली ॲक्च्युली ते सुपात घ्यायच्या असतात प्रथेप्रमाणे, पण आजकाल ते अवेलेबल असता नसतं तर आम्ही परातीमध्ये घेतलेलं आहे. मग आपण गौरींना पहिलं आपण पूजा केली आणि मग त्यांना हलवायचं. मग त्यांना खाली घ्यायचं आणि त्यांना त्यांचे सगळे दागिने घालायचे आणि समोर पान सुपारी ठेवायची आणि मग त्यांना पीस वरती डोक्यावर पदर म्हणून आपण पीस ठेवतो, ब्लाऊज पीस ठेवतो आणि त्यांना ते जसं आपण सजवलेलं असं तसं सजवलेलं आपण फक्त मुखवटे काढून खाली ठेवतो आणि आता आपण त्यांची पूजा करतोय. मग ही पद्धत आपण फॉलो करतो. मग हे बघ आधी हे बनवायचं आहे. हे इथे हळद, इथे कुंकू, इथे तांदूळ, इथे तीळ, हळकुंड, खारीक, खोबरं, हे गहू घ्यायचे. गहू असे 3 बोटांनी जेवढे येतील तेवढे, आधी मनात एक इच्छा बोलायची, ती इच्छा बोलून असे 3 बोटात जेवढे येतील तेवढे गहू हे उचलायचे असे 3 बोटांनी आणि असे टाकायचे. ठीक आहे. तर याच्या जोड्या झाल्या पाहिजे, 2-2चे असे पेअर झाले पाहिजे आणि एक गहू शिल्लक राहिला पाहिजे. म्हणजे जर शिल्लक राहिला तर तुमची इच्छा पूर्ण होणार आणि जर नाही राहिला तर अजून 2 वेळा ट्राय करायचं. 3 वेळा तुम्ही ट्राय करू. हा म्हणजे हे बघ राहिले. सून यायची, काकींची इच्छा सून यायची. हे बघ माझं आता ना किती मजा असते ना, सगळं लेकरांसाठी हे बघ एक राहिलं बघ, एक राहिलं. सगळे पेअर बनले आणि एक राहिलं. म्हणजे माझी इच्छा हो ना. आईने किलोभर घेतलेत, आईने किलोभर घेतलेत, आईचे काही संपे ना.
हो काकी तुमची झाली इच्छा पूर्ण? आणि म्हणजे ते गहू एक राहिला का? नाही तुमची इच्छा नाही म्हणे. मला पण पाहिजे, काकींना पण पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. सगळ्यांची मत हे सगळ्या सासूंची एकच इच्छा आहे की नातवंड पाहिजे आणि सून चांगली पाहिजे. सगळ्यांच्या माहेर भाषेने आणि सासूर भाषेने सगळ्यांच्या घरात बाळ आपलं बाळ येऊ दे येऊ दे ह्या सगळ्यांच्या इच्छा आहेत. आणि ह्याच्यासाठी हे लोक गहू काढत बसले. गहू काढत बसले त्याच्यासाठी. काय पाहिजे? सून पाहिजे चांगली. आई मी आहे ना, छान आहे मी. नाही ना आम्ही सिंगल पीस आहे. तर ना आम्ही असं जेवायला बसलेलो ना आणि मी कुठून तरी शाळेतून वगैरे काहीतरी ऐकलं. तर पप्पांची सवय होती जेवण झाल्यानंतर असं होतं जय जय राम कृष्ण हरी. तर पप्पा म्हणले जय जय राम कृष्ण हरी आणि मी पटकन बोलले बायकोपेक्षा शेजारी बरी. मम्मीने जे लाटणं फेकून मारलं मला तिकडून. पप्पाला मारायचं तुला लागलं चुकून. पप्पांना नाही मी बोलली ना बायकोपेक्षा. पप्पांना ते लागलं मला. मम्मी म्हणली कुठून शिकून येते हे असलं फालतूगिरी. कोण आहे? दुसऱ्या दिवशी शाळेतच डायरेक्ट मम्मी. पप्पा म्हणले असे वाचलं तुझ्या आईला. 5वी मध्ये. तेव्हापासून नौटंकी आहे. नाही मी खूप शांत होते लहानपणी. ते कुठून तरी मित्रमैत्रिणींचं ऐकून आलेली आणि हो आणि 10वी पर्यंत बायकोपेक्षा शेजारी बरी. आणि मी कुठून तरी ती आहे की बायकोपेक्षा मेवणी बरी. हो कुठे ठेवायचं? काढलं ना आता इथे ठेवायचं. हातातून काढलं ना ते. हा ते ठेवून द्या. ठेवायचं आणि काय म्हणायचं? काय नाही म्हणायचं दिन तू हाताला राधिका तू त्याकडे ठेव म्हणजे लक्षात राहील. माझं मी लक्षात राहण्यासारखं केलं नाही ठेव म्हटलं आपल्या चौघींची असणार ना आपण त्याकडे ठेवते. उषा झाला कुठे कुठे आता हे आजच पॅक करायचं का? लक्ष्मीपूजनला पूजायचं. हे सगळं लक्ष्मीपूजनला पूजायचं. अच्छा ओके. हे सगळं जे आहे हे लक्ष्मीपूजनला पूजायचं आणि नंतर विसर्जित करायचं. लक्ष्मीपूजन दिवाळी. हां दिवाळीमध्ये आता त्याला पूजायचं, पूजा करायची त्याची आणि नंतर विसर्जन करायचं त्याचं. ओके असं करायचं. आमच्या गौरीला यावर्षी आम्ही मुकुट नाही लावले. मुकुट होते ना मुकुट. हा दही भाताचं नैवेद्य. अरे हा आजच्या 3ऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य. आजच्या 3ऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य असतो. तर आज दही भाताचा नैवेद्य. आज गौरी चालल्या परत सासरी. काल गौरी आमच्या कशा होत्या बिचाऱ्या. आज माहेरमध्ये एन्जॉय होता. आता एन्जॉय संपला आमच्या गौरी.